तर भाजप पक्ष आता मुंडे महाजनांचा राहिला नाही असं उन्मेष पाटलांनी म्हटलंय। माझ्यावर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घ्या, उन्मेष पाटील यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधलाय। खासदार उन्मेष पाटील आपल्या सोबत आहेत। गिरीश महाजन म्हणतात दादा की जे भाजप सोडून गेले त्यांचं पुण्य संपलेलं आहे आता, बरं का 30-30 वर्ष भाजपमध्ये होते ते लोक सोडून गेल्यानंतर थप्पीवर पडले तर उन्मेष पाटील काय? अहो हेच तर पाप तुम्ही केलं की मुंडे महाजनांची भाजप राहिली नाही। तुमच्या बापाचे नोकर आहेत का कार्यकर्ते? त्यांना तुम्ही भावनिक घेऊन झुकतात। आमच्या प्रश्नाला न्याय द्या, तुम्हाला कशाला विनाकारण राजकारण करायचे? पुण्य पापाचा हिशोब लोक करतील ना। मी जे बोलतोय त्या प्रश्नावर द्या ना उत्तर। मग मी तुम्हाला सांगतो, माझ्या प्रश्नाला उत्तर द्या। मी जिल्हा बँकेच्या संदर्भात प्रश्न विचारला, मी केळी उत्पादकांचा प्रश्न विचारला, मी कापूस उत्पादकांचे प्रश्न विचारले, मी दूध उत्पादकांचे प्रश्न विचारले, मी लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न विचारतोय। त्याच्यावर बोला ना तुम्ही। माझ्यावर आरोप करून जर प्रश्न सुटत असेल तर निश्चित करा, मला बदनाम करून प्रश्न सुटत असेल तर मला करा, पण मला असं वाटतं की मूळ प्रश्नाला बगल देऊन विनाकारण मला बदनाम आणि आक्रोश करण्यापेक्षा शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घ्या। स्वतःला तुम्ही काबिल समजत होता, पण आता पुढच्या निवडणुकीमध्ये म्हणजे बाकीच्या निवडणुकाचा सोडा, चाळीसगावमध्ये तुमचे काय हाल होतील? आता तुमचा संपलेला पिक्चर आहे असं मंगेश चव्हाण म्हणतायत। मला असं वाटतं मी त्याचं उत्तर दिलं आहे। तो विषय छोटा आहे, त्यांच्यावर बोलण्या इतके ते मोठे नाही आहे। आज मी जे प्रश्न गेले त्याच्यावर उत्तर घ्या। हेच तुम्ही मागच्या काळात केलं, अनेकांनी तुम्ही हे बदल्याचं राजकारण केलं, हे वैयक्तिक द्वेषाचं राजकारण केलं, त्याला जिल्हावासी कंटाळले। मी पुन्हा वाक्य रिपीट करेल की आम्हाला त्यांच्या माळ्याचं मनी व्हायचं नाही की जे वैयक्तिक त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप आणि चिखलफेक करून मूळ मुद्द्याला बगल देतात। आता मूळ मुद्द्यावर पहिले बोला, ज्यावेळेस आपली लढाई तेव्हा बोंब पाडा, बघू आपण। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।